नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये. आणि सध्या पूर्ण महाराष्ट्रात माऊलीचा गजर चाललेला आहे आणि सगळीकडे माऊलीचा गजर आहे. आणि त्या निमित्तानेच डंका हरिनामाचा हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे आणि त्यानिमित्ताने तो एक गजर सर्वत्र महाराष्ट्राभर पसरणार आहे. आणि त्यानिमित्ताने अनिकेत विश्वासराव आपल्यासोबत आहेत. तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. काय सांगशील की आत्ताबद्दलचे रोल जे आहेत ते वेगवेगळ्या धाटणीचे रोल आहेत, पण हा एक वेगळ्या पद्धतीचा एक म्हणतो एक आध्यात्मिक असा चित्रपटाचं नाव आहे, तो टाईपचा रोल कसा आहे तुझ्याकडे? नाही, नक्कीच मला आवडतं वेगवेगळे रोल्स करायला आणि स्वतःतल्या अभिनेत्याला जास्तीत जास्त चॅलेंज करायला मला आवडतं. हा सुद्धा असा रोल मी कधीच केला नव्हता. या चित्रपटात मी वारकऱ्याची भूमिका करतो आहे आणि स्पिरिच्युअलिटीचं कनेक्शन माझं आधीपासूनच आहे आणि बहुतेक असं मला वाटतं की त्याचमुळे युनिवर्सने मला या जनाचा रोल दिला आहे. मग जेव्हा या भूमिका अशी आहे, आता सध्या आपण पाहतो की आता हा जुलैमध्ये रिलीज होतो की ज्या टायमिंगला संपूर्ण महाराष्ट्रात एक त्या प्रकारचं वातावरण आहे आणि पाहतो की आपण शेकडो वर्षाची परंपरा महाराष्ट्राला ह्या लाभलेली आहे. संपूर्ण जगभर या गोष्टीचा विचार केला जातो की कोणत्याही त्याला कंट्रोल नाही, कोणत्याही कोणी बोलवलं नाही आहे. तर तुला काय वाटतं, कशा पद्धतीची एक एनर्जी लोकांमध्ये आहे की स्वतः न काय बोलवतं लोक तिथं पोहोचतात आहेत? एक्झॅक्टली, ती ओढ आहेच लोकांना. म्हणजे फॉर एक्झाम्पल शिर्डीलासुद्धा तीच ओढ आहे साईबाबांची, लोकांना तीच भक्ती आहे, तीच श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे विठ्ठलाची सुद्धा ओढ आहे लोकांना. लोकांच्या मनात विठ्ठलाच्या मनामध्ये प्रचंड प्रेम आहे लोकांच्या मनात विठ्ठलाबद्दल. आणि मला असं वाटतं की मी कधी गेलो नाही आहे, मी तो अनुभवलो नाही आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मला ते अनुभवायला मिळेल. पण मला असं वाटतं की खूपच म्हणजे वारी असावं असं की वारीला जाऊन आल्यानंतर हे आयुष्यातले सगळे समस्या, दुःख, सगळ्या वेदना ह्या सगळ्या फार क्षुल्लक वाटत असतील असं मला वाटतं. आणि खूप एक फेथ आपल्याला ताकद देतं ना, भक्ती में शक्ती म्हणतात ना, तसं एक फिलिंग येत असं. बरोबर. आम्ही म्हणतो की एक एनर्जी असते, देवामध्ये एक एनर्जी असते, ती पांडवाच्या रूपाने असेल किंवा कोणत्याही देवाच्या, आपण ज्या देवाला मानतो त्या देवाच्या रूपाने असेल. पण तुला अशा कधी एनर्जीचा हे झाला आहे का, म्हणजे प्रत्यय आला आहे असं कोणता प्रसंग तुला आठवतो का? नाही, बरेच नक्कीच. म्हणजे मला एखादा रोल करायचा आहे, खूप इच्छा आहे किंवा काय, मी देवाचा धावा केला, त्याचं नामस्मरण केलं तर मला माझं काम झालेलं आहे, ते हे नक्कीच आहे. आणि मी डंका हरिनामाचा ह्या चित्रपटातलाच एक किस्सा सांगतो की गोव्याला आम्ही शूटिंग करत होतो चर्चमध्ये आणि मी बसलो आहे, लो अँगल शॉट लावला आहे आणि मागे बॅकड्रॉपमध्ये संपूर्ण चर्च दिसते आहे. ग्राउंड चर्चमध्ये कोणी नाही आहे. बरोबर. चर्चमध्ये कोणी नाही आहे, सगळे बाहेर आहेत, बाहेर शूटिंग चालू आहे. सो आणि चर्च असं फर्स्ट, सेकंड, थर्ड फ्लोअरपर्यंत जाण्याची चर्च आहे. माझा सीन चालू आहे आणि तो हाफ शॉट पिक्चरमध्ये आहे. चालू शॉटमध्ये सेकंड फ्लोअरच्या खिडकीतनं असा एक पांढरा प्रकाश असा आला आहे आणि असा गेला आहे. तिकडे कोणीच नव्हतं. ओके, वा, क्या बात आहे. आणि आपण पाहतो की 2017ला तो चेक केला होता, गणराज बरोबर फिल्म केली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा श्रेयस बरोबर श्रेयसच्या डायरेक्शनच्या खाली तू काम करतोय. तो एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान. म्हणजे श्रेयस एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून मी त्याला नेहमीच रिस्पेक्ट केलं आहे आणि अप्रिशिएट केलं आहे. मला त्यातली चिकाटी प्रचंड आवडते आणि मेहनत करण्याची जी त्याची वृत्ती आहे ती खूप आवडते मला. श्रेयस आत्ता ह्याच्यामध्ये टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे तो दिग्दर्शक म्हणून आणि स्वतःच्या मतांवरती खूप ठाम आहे. आणि तो असं दिग्दर्शक आहे की शूटिंग चालू आहे नंतर बघू काय होतं आहे वगैरे असं नाही. आधी स्क्रिप्ट सगळं वरती काम करून तो ऑन सेट येतो. अशा बऱ्याच त्याच्याकडे ज्या आहेत ज्या त्याला खूप पुढे नेतील आणि खूप उंचीवर नेतील. बरोबर. आणि पाहतो की वारीचं सगळं जेव्हा काळ असतो वारीचा, तेव्हा वेगवेगळ्या शाळांमध्ये जे आहे सगळं वारीचं वातावरण असतं. लहान मुलांना वारीसाठी सजवतात, म्हणजे ते सगळं कॉम्पिटिशन टाईप असतं. तर तुला लहानपणी किस्सा आठवतोय का वारीच्या रिलेटेड? नाही, ॲक्च्युली वारी आणि माझा तसा असं काही जवळून कधी आलाच नाही संबंध. तो आता येईल, आता मी अनुभवतो आहे. म्हणजे हा चित्रपट केल्यानंतर मला तो अनुभव यायला लागला, ती त्याची तीव्रता आणि त्याचं जे आहे लोक का एवढी झपाटली आहेत हे जाणवायला लागलं. त्यामुळे आणि आत्ता आम्ही जाणार आहोत वारीला,
त्यामुळे मी ते जवळून अनुभवीन. पण तसा मी लहानाचा मोठा मुंबईतच ओके. झाल्यामुळे किंवा ते कधी वातावरण तसं नसल्यामुळे आजूबाजूला तो अनुभव मला आला नाही. बरोबर. आता हे वारीचं सगळं सगळं प्रसंग पाहत असताना किंवा हे फिल्मचं एक सगळं शूट होत असताना एक अनिकेत म्हणून तुला या फिल्मने असं काय गोष्टी मिळेल की जे तुला आयुष्यभर एक वेगळं ऊर्जा देणार आहे? एकतर हा रोल आम्ही बरंच शूटिंग वाईच्या घाटावर केलं, त्या मंदिरात केलं आणि संपूर्ण वातावरण एक खूप आध्यात्मिक वातावरण होतं. आणि एक कलाकार म्हणून सांगायचं झालं तर खूप वर्सटाईल असा रोल आहे हा. ह्यामध्ये खूप वेगळ्या छटा आहेत, खूप चांगले, खूप चॅलेंजिंग असे मला सीन्स ह्या चित्रपटात इमोशनल सीन्स वगैरे करण्याची संधी मिळाली आहे. खूप चॅलेंजिंग एक ॲक्शन सिक्वेन्स करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे मी नक्कीच म्हणेन की हा चित्रपट केल्यानंतर कलाकार म्हणून मी नक्कीच समृद्ध झालो. वा. आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशील? काय आव्हान करणार, प्रेक्षक सगळे सुजाण आहेत आजकाल आणि आमचा ट्रेलर बघून ते ठरवतील. गाणीसुद्धा खूप पॉप्युलर होत आहेत आणि सो गाणी आणि ट्रेलर टीजर बघून लोक ठरवतील त्यांना जायचं आहे का नाही. ते सगळे सुजाण नागरिक आहेत. मी फक्त एवढंच सांगेन की आम्ही खूप भक्तिभावाने, प्रेमाने हा चित्रपट बनवला आहे आणि त्याच भक्तिभावाने आणि प्रेमाने 19 जुलै 2024 रोजी आम्ही तो तुमच्या चरणी अर्पण करतो आहे. सो तुमचा आशीर्वाद आणि तुमचा कौल आम्हाला लाभो, हेच तुम्हाला विनंती.